महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जालन्यामध्ये महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये अजून देखील तोडगा निघताना आपल्याला दिसत नाहीये। तर या ठिकाणी काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीचे, की त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या युतीला विरोध दर्शवलेला आहे आणि या संदर्भात आपण या कार्यकर्त्यांकडून जाणार आहोत। दादा, काय सांगसाल या ठिकाणी युती संदर्भात तुमची नकारात्मकता दिसते कार्यकर्त्यांची, काय कारण? युती झाली नाही पाहिजे साहेब, तरी काय कारण त्याला? नक्कीच दादा, काय सांगसाल या ठिकाणी युती न होण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमकता दाखवत आहेत, तुम्ही देखील कार्यकर्ते आहात, काय वाटतंय? साहेब, युती खरं तर म्हणजे जालन्यामध्ये महानगरपालिका 2026 ही महानगरपालिका गेल्या 9 वर्षानंतर होत आहे आणि जे काही कार्यकर्ते त्यांना पण संधी भेटायला पाहिजे। युती जर झाली तर यांना काय तिकीट भेटणार नाही, तिकीट भेटणार काही कार्यकर्ते नाराज होईल, मग नाराज झाल्यावर त्यांचं काय करावं? जर युती झाली नाही तर त्यांना तिकीट मिळू शकतो, त्यांना संधी भेटू शकते। म्हणजे जे काही जुने नगरसेवक काय होते, जनता त्यांच्यावर नाराज आहे आणि ते जनता त्यांना निवडून काही देणार नाही, हे स्पष्ट आहे। जालना शहरामध्ये हे स्पष्ट आहे। जर नवीन चेहरा आला आणि तरुण मुलांना जर संधी भेटली तर ते काही करू शकतात, वाढासाठी गरीब लोकांसाठी काय करू शकतात। नगरसेवकाचं काम म्हणजे हे लाईट, नाली, रोड हेच नाही, म्हणजे अनेक काही जे सरकारी योजना येतात हे लोकांना घरोघर मिळायला पाहिजे, हे भेटत नाही। नगरसेवक काय करता, लाईट लावलं झालं माझं काम, नालीचं काम केलं झालं माझं काम, रोड केलं झालं माझं काम, हे 3 काम कोणी पण करू शकतात, ते सामान्य नागरिक पण करू शकतात हे काम। पण जे काही योजना आहे, सरकारी योजना आहे, म्हणजे कमीत कमी 350 पेक्षा जास्त योजना आहे, ह्यांचा लाभ गरीब लोकांना भेटायला पाहिजे। नक्कीच। बरं, स्थानिक नेते सांगतात की वरिष्ठांचा जो आदेश येणार आहे ते आदेश आम्हाला मान्य असणार असले तर देखील त्यांनी सांगितलं, तर कार्यकर्त्यांची भूमिका कशी असेल? आता आज सकाळी माननीय आमचे भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्करआबा दानवे साहेब यांच्या निवासस्थानी सकाळी बैठक झाली आमची। आमचे काय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, यांचं असं मत आहे जर युती झाली तर आम्ही राजीनामा देऊ, आणि त्यावेळी मी पण तिथे उपस्थित होतो। माझं म्हणणं असं आहे, जर युती झाली तर मी आत्मदहन करेन, कारण की अनेक कार्यकर्ते त्यांना संधी भेटायला पाहिजे, संधी भेटायला पाहिजे याकरता या कार्यकर्त्यांची आक्रमकता दिसते आणि आणखी देखील कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगसाल महायुती होऊ नये यासाठी कार्यकर्ते पुढे आलेले आहेत, तुम्हाला काय वाटतं कार्यकर्त्यांना? नाही, जनसामान्याचा जालनेकरांचा एक रोषच आहे की बाबा यांच्यासोबत युती करू नका, कारण की हे सोबत राहून खासदार साहेबाला यांनी पाडलेले आहे, सगळ्याला माहिती आहे। आम्हाला स्वतः तेव्हा म्हणलेले की बाबा दानवे साहेबाचं काम करू नका, आणि सगळ्या जालनेकराला माहिती आहे, आणि यांचं काही गॅरंटी नाही की हे युती करून आणि यांनी काय केलेलं आहे, काँग्रेससोबत आतून हातमिळवणी केलेली आहे, आतून छुपी युती मदत करत आहे, आणि युती करून काय करतील ते आम्हाला पाडतील 100%, त्यांची काहीच गॅरंटी नाही। आम्ही एवढं वर्ष त्यांच्यासोबत राहिलेलं, आम्हाला त्यांचं सगळं माहिती आहे, रग माहिती आहे, खोटा बोलणार माणूस। पण राज्यामध्ये महायुतीचा घटक पक्ष आहेत आणि या ठिकाणी देखील त्यांची अपेक्षा आहे शिवसेना चिंते गटाची की युती या ठिकाणी स्थानिक लेवलला युती व्हावी। आता कार्यकर्त्यांना या व्यतिरिक्त आणखी असं कुठला हे आहे की त्यामुळे ते त्यांना नाकारण्याचं काम करतात कार्यकर्ते? नाही, ही निवडणूक आहे ना, ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, नेत्याची नाही, म्हणून नेत्याचे हवाले त्यांना नेत्यांनी कार्यकर्त्याचे हवाले सोडून द्यायचे, ते त्यांच्या पद्धतीने निवडून येतील, आणि याच्यात कळणार की कोणाची किती ताकद आहे। नक्कीच, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी हे जे कार्यकर्ते आहे या कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणी ते व्यक्त करतायत, कारण ही जी निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळं पुढाऱ्यांनी नेत्यांनी यामध्ये हस्तक्षेप करणं आमच्यासाठी योग्य नाही, कारण या ठिकाणी कार्यकर्ता हा तळागाळामध्ये काम करत असल्या तर देखील यावेळी या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त होत आहेत। सोनाजी जोगदंड, story.com, जालना।